G20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देशविदेशातून आलेल्या पाहुण्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आलं। परिषदेसाठी विविध देशांमधून आलेल्या महिला प्रतिनिधींसाठी महानगरपालिकेतर्फे हेरिटेज टूरचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला या पाहुण्यांनी बीबी का मकबरा आणि छत्रपती संभाजीनगर लेणींना भेट दिली। या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी 19 देशांचे आणि युरोपियन संघाचे 150 प्रतिनिधी संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव उत्साह आता शिगेला पोहोचलाय। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातल्या कोन्हवली ग्रामदैवताची पालखी भक्तांच्या भेटीला आलेली आहे। आबालवृद्धांनी या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय। या गावानं देवीची पालखी नाचवण्याबरोबरच संकासूर नाचवण्याची प्रथा देखील जपलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे आणि या शिमगोत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा असते। दापोली विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार संजय कदम यांनी देखील देवीची पालखी नाचवली आहे। रत्नागिरीतल्या खेरडी गावानं शिमगोत्सवाची काठखेल ही एक वेगळी परंपरा जपलेली आहे। काठखेल नाचाची परंपरा गावात जपली जाते। जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे आता हा खेळ हस्तांतरित केला जातोय। यानंतरची बातमी पालघरमधली आहे। पालघरच्या अतिदुर्गम असलेल्या मोखाडा भागात फेब्रुवारीच्या अखेरीसच पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून सध्या या ठिकाणी नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। मोखाडा तालुक्यातील 10 गावांना सध्या 4 टँकर्स मार्फत पाणी पुरवठा सुरू असून आतापासूनच टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्यानं पुढचे 3 महिने इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावणार आहे। सध्या या तालुक्यात 10 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जात असला तरी पुढच्या महिन्यांपासून 60हून अधिक गावपाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागणार आहे। त्यामुळे मोखाड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत जरी असला तरी प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे इथल्या नागरिकांचा पाणी प्रश्न काही सुटताना दिसत नाहीये।